गेली 16 वर्ष महाराष्ट्राबाहेर असल्यामुळं मराठी बोलण्याची एवढी सवय आता राहिलेली नाहीये. माझ्या मराठीवर बरीचशी अशी आक्रमण झाली. सुरुवातीला 2 वर्ष मणिपूर या राज्यात होतो. मणिपूर या राज्यात असताना तिथे मणिपुरी भाषा शिकलो की ज्या भाषेमध्ये एकही संस्कृत शब्द नाही. त्यानंतर 99 साली आंध्र प्रदेशमध्ये आल्यानंतर तेलुगू शिकायला सुरुवात केली आणि आता बराच वेळा मराठी बोलता बोलता त्याच्यामध्ये तेलुगू शब्दांचा वापर सुरू झाला. पुढे परमेश्वराने काय मांडून ठेवलंय त्यांचं माहिती नाही. पण गावाकडे गेल्यानंतर आजही पाथर्डी माझं नगर जिल्ह्यातलं गावामध्ये बोलताना आमची पाथर्डीची मराठी बोलायला नाही. आजच्या या कार्यक्रमामध्ये जे काही यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचं यश हे खरंच वाखाणलं. मी तर विचार करत होतो की 90 साली आम्ही इथल्या पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजवरून बी झालो आणि असाच एक कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरामध्ये आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला जे सत्कारमूर्ती होते विवेक फणसळकर साहेब, जे आता मुंबईचे ट्रॅफिकचं काम बघतायत, ऍडिशनल कमिशनर ट्रॅफिक, त्यानंतर सुधीर बोबडे उत्तर प्रदेशमध्ये आहे, असे बरेचसे तरुण असे विद्यार्थी त्यावेळी सिलेक्ट झाले होते आणि त्यांना मी ऐकलं. त्यानंतर आम्हाला कळलं की काहीतरी UPSC परीक्षा असते आणि आपण ही परीक्षा करू शकतो, परीक्षा देऊ शकतो. त्या विवेक फणसळकर जे होते ते आमच्या कॉलेजचे 1988 चे पदवीधर आणि सुरुवातीला टेल्कोमध्ये काम केल्यानंतर त्यांनी IPS मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 1995 साली आम्ही त्यावेळी परीक्षा दिली, रँक मिळाली. त्यावेळी 63 लोक आम्ही सिलेक्ट झालो होतो. त्यानंतर मध्यंतरी बराचसा सराव उद्धार करत करत आज जवळजवळ महाराष्ट्रातले 92 मुलं सिलेक्ट होणं म्हणजे 922 टोटल मुलांपैकी 10% मुलं आज महाराष्ट्राचे. खरंच महाराष्ट्राचा एक अभिमान आहे. महाराष्ट्राचं नाव खरंच सुवर्णाक्षरात इतिहासामध्ये लिहिलं गेलं पाहिजे. बरेचसे लोक चर्चा करत होते की ग्रामीण भागातल्या मुलांची संख्या वाढली, ग्रामीण भागातला टक्का वाढला. मी पुढे ते पेपर मध्ये वाचत होतो की नाशिकची 8 मुलं, कोल्हापूरची 3-4 मुलं, सांगलीची 3-4 मुलं, नगरची 2-3 मुलं. आता जिल्ह्यामध्ये स्पर्धा सुरू झाली की आमच्या जिल्ह्यातले किती IAS होणार. पूर्वी SSC बोर्डाच्या परीक्षा व्हायचं की आमच्या शाळेचे एवढे पोरं बोर्डात आले. आता तो जो प्रकार आहे तो जिल्ह्यांपर्यंत पोहोचला UPSCचा आणि बाकीच्या वक्त्यांनी म्हटल्याप्रमाणे तो दिवस आता दूर नाही की पहिल्या 200 मध्ये पण किमान 50 मुलं हे महाराष्ट्रातले असतील. आज जे फॅसिलिटी, ज्या सुविधा उपलब्ध आहेत ते खरंच चांगल्या सुविधा आहेत. पूर्वी विश्वास आम्ही सगळे मुंबईला जायचो, इथे काहीतरी MPSC चा अभ्यास करायचो. जयकर विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयामध्ये आमचा ग्रुप असायचा आणि पूर्व परीक्षेची तयारी तिथे करता करता मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आम्हाला मुंबईला जावं लागायचं. मुंबईला इतकं अडचण असायची, राहायची सोय नसायची. एक 93 ला मी सर्वात पहिल्यांदा प्रिलिम दिली. 94 च्या प्रिलिम नंतर मेनच्या अभ्यासाला मी मुंबईत गेलो. तिथे SIC म्हणून जी संस्था आहे त्याचं हॉस्टेल काही मिळालं नव्हतं. एका मित्राने मला राहायची सोय केली. दादर भागामध्ये ते घर होतं. सकाळी पहाटे 5 वाजता उठून आम्ही बस पकडून SICच्या लायब्ररीत अभ्यासाला यायचो. रात्री 10:30 वाजता परत दादरला जायचो. एक दिवस रात्री उठलो आणि बघतो काहीतरी गडबड चालू. खिडकीतनं बाहेर पाहिलं तर लक्षात आलं आपण जिथे राहतोय त्याच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये कुठल्याच खाना चालू आहे. कुठेतरी डोक्यात बसलं, अरे ते काय चालू आहे, आपण कुठे अभ्यास करतोय. नंतर लकीली UPSC परीक्षेची जी मुख्य परीक्षेची डेट होती ती पुढे ढकलली गेली आणि त्या पुढे ढकलल्या गेलेल्या काळामध्ये रेक्टर साहेबांच्या कृपेमुळे ते SICच्या हॉस्टेलमध्ये पॅरासाइट राहण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे आम्हाला तिची रँक मिळाली त्या वर्षी त्या परीक्षेत. त्यामुळे त्या यशामध्ये
त्या रेक्टरांचाही वाटा मी समजतो. आणि त्या काळात जो मी तो कुंटणखाना बघितला होता ते माझ्या डोक्यात कुठेतरी होता की आजही समाजामध्ये हे जे काही कुंटणखाने चालू आहेत हे कायद्याच्या विरोधी, ते आपण बंद करू शकतो. ते बंद करण्याचं काम मी आता गेल्या 2 वर्षामध्ये आंध्र प्रदेशमध्ये हाती घेतलंय. 1956 साली आपल्या भारत सरकारनं इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणून एक कायदा जो हे केला, त्या कायद्यामध्ये पूर्णपणे डेप्युटी कलेक्टर रँकला अधिकार आहे की ते कुंटणखाने बंद करू शकतात 1 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी. पण भारतामध्ये दुर्दैवानं या कायद्याचा वापर झालेला आहे. केवळ 1000 कुंटणखाने आतापर्यंत बंद झाले. या कायद्याचा 50 वर्षानंतर आम्ही वापर करायला सुरुवात केली आणि गेल्या वर्षी पश्चिम गोदावरी, पूर्व गोदावरी आणि कृष्णा या आंध्र प्रदेशामधल्या 3 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 400 वर्ष चालत असलेले 40 कुंटणखाने आम्ही बंद केले. जे विद्यार्थी आज यशस्वी झालेले नाहीये किंवा ज्यांना अपेक्षित अशी रँक आज मिळालेली नाहीये, त्यांच्यासाठी मला एकच सांगायचं आहे की नाउमेद होऊ नका, लगे रहो, अभी नाही तो कभी नाही. डोकं शांत ठेवा, पाय जमिनीवर ठेवा आणि छातीतली आग जी आहे ती जिवंत ठेवा. दुष्यंत, कवी दुष्यंत मला नेहमी आठवतात. कवी दुष्यंत म्हणतात कि मेरे सीने में नहीं, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में चली, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में चली, कहीं तो ये आग आग लगनी चाहिए, कहीं तो ये आग आग लगनी चाहिए. केवल हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. ही सूरत जी आहे आपण नक्कीच बदलू शकतो. पण त्यासाठी जे काही करायचंय ते म्हणजे उंच उंच स्वप्न बघायची, मोठी मोठी स्वप्न बघायची. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जे काही कोठडीमध्ये कैदी ठेवले गेलेले होते, ज्याला गॅस चेंबर आपण म्हणतो, त्या नाझी कॅम्प्स मध्ये त्याच्यामध्ये सर्वे केला गेला की धष्टपुष्ट शरीर असलेले पण कैदी हे 10 दिवसात 15 दिवसात मरण पावले आणि एकदम अशक्त, यांना रंगवायला पैसे लागत नाही. आज तुम्ही इथे जे काही बघताय, आज IAS ऑफिसर बघताय, IPS ऑफिसर बघताय, ते डोक्यात कुठेतरी ठेवा. आपणही आयुष्यामध्ये काहीतरी व्हायचंय, ही जिद्द मनात ठेवून तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. मला पक्की खात्री आहे की आज इथे जे काही विद्यार्थी आलेले त्याच्यामध्ये बरेचसे भावी अधिकारी. आता या भावी अधिकाऱ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी का करायची किंवा प्रशासनामध्ये काय यायचं, ही भूमिका खूप महत्वाची. आज आम्ही समाजामध्ये बघतोय की लोकांचा सगळ्याच गोष्टीवरचा विश्वास उडत चाललाय. राजकारणावरचा विश्वास तर बऱ्यापैकी, त्याच्याबद्दल बोलू नये, पण अधिकारी किंवा यंत्रणेवरचा विश्वास आजकाल कमी होत चाललाय. कारण प्रशासनामध्ये चांगले अधिकारी ज्या प्रमाणात यायला पाहिजे ते प्रमाण आता कमी होत आहे. कुठेतरी थांबतंय की जे अधिकारी ज्यांचा पाया भक्कम आहे, जे काही मोरल व्हॅल्यू घेऊन आज प्रशासनात प्रवेश करतात, अशा अधिकाऱ्यांची संख्या प्रशासनात वाढायला पाहिजे. महाराष्ट्रातले अधिकारी मी पूर्ण भारतात बघतो, मी जगात बघतो, महाराष्ट्रातले अधिकारी जिथे जिथे काम करतायत ते आपली बेसिक मूल्य जे आहेत, जे बेसिक व्हॅल्यू जे आहेत त्याच्याशी कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. ते कधी त्या बेसिक व्हॅल्यू पासून ते कधी दूर जात नाही. आपल्या डे टू डे प्रॅक्टिस मध्ये त्या बेसिक व्हॅल्यूचा ते वापर करतात. त्यामुळे या महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांचं नाव हे खूप चांगलं. आज ओडिशामध्ये नितीन जावळे, राजेश पाटील आहेत, हरियाणामध्ये अजित जोशी आहे, त्यानंतर आपले ज्ञानेश्वर मुळे साहेब, मुळे साहेब मालदीवमध्ये भारताचे हाय कमिशनर आहे. जिथे जातील ते अधिकारी एक आपल्या कामामुळं कामाची एक वेगळी छाप ते पाडतात. एक त्यांचं स्वतंत्र नाव आहे. आणि मग कुठेतरी येतं की अरे हे मराठी अधिकारी. हा जो मराठी अधिकारी हा जो शब्द आहे हा खूप महत्वाचा आहे. आपल्याला खूप मोठा वारसा आहे. CD देशमुखांनी घालून दिलेला हा जो वारसा आहे
तो वारसा आपण पुढे चालत ठेवायचा. तर प्रशासनामध्ये काय यायचं ही भूमिका तुम्ही पक्की करा आणि या भूमिकेतच तुम्ही पुढे वाटचाल करा. मला आणखी एक सांगायचं आहे की तुम्ही जे काही काम करताय ते काम करत असताना लोकांचा सहभाग किंवा ते काम लोकांसाठी करणं हे खूप गरजेचं आहे. काय होतं बऱ्याच वेळा की वर्ण योजना आली म्हणून ती योजना आपण राबवतो, पण ती योजना राबवत असताना तुम्ही ज्या लोकांसाठी ती योजना राबवता त्या लोकांना त्या योजनेचा कितपत फायदा होता हे खूप महत्वाचं. लोकांना काय पाहिजे याचा सर्वे करणं, लोकांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्याप्रमाणे जर आपण आपलं प्रशासन रिओरिएंट जर केलं तर लोक ते अप्रिशिएट करतात, लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात. असं म्हटलं जातं की जिथे जनता लढते तिथे फौजा निकामी होतात. जनता जेव्हा रोडवर येते तेव्हा फौजेचं तिथे काहीच चालत नाही. सुरेश भटांच्या 2 लाईनी आहेत की लोक रस्त्यावरी यावया लागले, दूर नाही आता फैसला यार. जे काही तहरीर स्क्वेअरला झालं, जे काही दिल्लीमध्ये जंतर मंतरला झालं, हे केवळ लोक रस्त्यावर आल्यामुळे झाले. लोकांचा विश्वास जर तुम्हाला मजबूत ठेवायचा असेल तर त्यासाठी लोकांभिमुख प्रशासन करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे जे अधिकारी प्रशासनामध्ये प्रवेश करतात त्यांना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही ज्या भागामध्ये काम करणार आहात, ग्रामीण भाग असू दे शहरी भाग असू दे, तिथल्या लोकांच्या हेल्थ नीड्स काय, तिथल्या लोकांच्या गरजा काय, त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे, काय अपेक्षा आहे ते जाणून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचं जे प्रशासन आहे ते रिओरिएंट करा, तरच ते अप्रिशिएट होईल. जो आमचा आदिलाबादचा जो प्रयोग होता पोलीस मी कोसम या नावाचा, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी केल्या गेल्या, पण एक जो प्रयोग जो होता त्याच्यामध्ये की जो आम्ही 13 किलोमीटरचा रस्ता हा लोकांच्या सहभागातून आणि पोलिसांच्या सहभागातून केला. तो प्रयोग जागतिक पातळीवरील त्या प्रयोगाची नोंद घेतली गेली. त्याच्याविषयी मी तुम्हाला 2 मिनिटं सांगू इच्छितो की आदिलाबाद जिल्ह्यामध्ये गंगापूर नावाचं एक गाव आहे, ते कळंब तालुक्यामध्ये गाव आहे. गेले 30 वर्ष या गावामध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. हे जे गाव आहे हे धरणाच्या पाण्याच्या बॅक वॉटर मध्ये असलेले गाव आहे. या गावामध्ये जायला रस्ता नाही. या गावामध्ये जर जायचं असेल तर धरणाच्या भिंतीपर्यंत जायचं, धरणात एक होडी घ्यायची, होडीतून धरणाचं पाणी पार करायचं आणि नंतर 7 किलोमीटर चालत जायचं. अशी परिस्थिती असल्यामुळे या गावामध्ये लग्नात मुलगी द्यायला लोक तयार नव्हते. या गावामध्ये लोक जी शेती करत होते त्या तांदळाला त्यांना किंमत मिळत नव्हती. गावामध्ये कुणाला साप चावला, गावामध्ये बाई बाळात झाली तर डॉक्टर मिळत नव्हता. हे सगळे प्रश्न होते आणि सगळ्यांचा फायदा नक्षलवादी घेत होते. गेले 30 वर्ष त्या गावामध्ये नक्षलवादी येऊन तिथल्या लोकांना मोटिवेट करून तिथल्या तरुण मुलांना नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित करतो. प्रशासनाचा एकही अधिकारी या गावात जात नव्हता. एक दिवस काय झालं, ही गोष्ट आहे मे 2003 ची. एक दिवस आम्हाला बातमी आली की या गावामध्ये नक्षलवादी संघटनेचे लोक गेले असताना या गावातल्या लोकांनी त्यांच्या विरुद्ध उठाव केला. लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही एवढे वर्ष गावात येताय, तुम्ही गावात येताय त्यामुळे तुमच्या भीतीमुळं आमच्या गावात आता प्रशासनाचे अधिकारी येत नाही, राजकारणातले कोणी नेते येत नाही, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही आजपासून आमच्या गावात यायचं नाही. हा मेसेज आम्हाला मिळाल्यानंतर आमचे जिल्ह्याचे कलेक्टर नंतर मी आणि काही अधिकारी आम्ही पूर्ण फौजफाटा घेऊन त्या गावात पोहोचलो. गावकऱ्यांबरोबर आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये गावकऱ्यांनी एकच प्रश्न मांडला की साहेब आमच्या गावाला रस्ता नाही, आमच्या गावाला रस्ता करा, मुख्य प्रवासी आमचं गाव जोडा, आमच्या गावाचा विकास होईल. गावाला रस्ता कसा करायचा? आम्ही सर्वे ऑफ इंडियाचा मॅप पाहिला. मॅप मध्ये एक पाऊलवाट दाखवलेली होती की धरणाच्या भिंतीच्या उजव्या बाजूने ती पाऊलवाट त्या गावाकडे येत होती. आम्ही असा विचार केला की त्या पाऊलवाटेतच आपण रस्त्यामध्ये रूपांतर करू शकतो, पण हे काम कसं करायचं? नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे कोणीही कॉन्ट्रॅक्टर पुढे येत नव्हता. गावाचे लोकही काम करायला विदाउट पोलीस प्रोटेक्शन तयार नव्हते. गावकऱ्यांच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलं की 1000 लोकसंख्येचं हे गाव आहे, दररोज 100 लोक आणि दररोज 30 पोलीस
असे 130 लोक श्रमदान करतील आणि हा 12-13 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो रस्ता श्रमदानातून पूर्ण करते. 28 नोव्हेंबर 2003 ला कामाला सुरुवात झाली. 15 डिसेंबर 2003 रोजी आम्ही ते काम संपवलं. त्याच्यामध्ये जे 3 किलोमीटर जो घाट रस्ता होता त्या घाट रस्त्याचं काम हे प्रोक्लेमेंटच्या सहाय्याने करण्यात आलं. बाकी सगळं जे काम आहे ते श्रमदानातून झालं. हे झाल्यानंतर 14 जानेवारी 2003 रोजी परत नक्षलवादी गावात आहे. त्यांना असं कळलं की पोलिसांची मदत घेऊन गावकऱ्यांनी रस्ता केला. नक्षलवाद्यांनी गावात येऊन लोकांना मारहाण करायला सुरुवात केली. सगळे गावाचे लोक एकत्र आले. त्यांनी नक्षलवाद्यांविरुद्ध उठाव केला. त्यांनी नक्षलवाद्यांना उलट मारायला सुरुवात केली. त्यांच्या बंदुका हिसकावून घेतल्या आणि पोलीस स्टेशनला आणून दिले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा ही घटना घडली की जेव्हा प्रशासनानं लोकांसाठी लोकांच्या मदतीनं काहीतरी केलं त्याचा प्रतिसाद लोकांनीही स्वतः रस्त्यावर येऊन नक्षलवाद्याविरुद्ध उठाव करून शासनाला साथ देण्यामध्ये केले. 18 जानेवारी 2004 रोजी सर्वप्रथम एक एसटी बस आम्ही या गावामध्ये नेली. त्या एसटी बस मध्ये आमचे कलेक्टर, त्यानंतर त्या जिल्ह्याचे खासदार, आमदार हे सगळेजण होते. गावामध्ये गेलो. गावामध्ये पूर्ण उत्साहाचं वातावरण होतं. गावामध्ये आपली जशी जत्रा असते, जत्रेच्या वेळी जसे ढोल वाजवत, ताशा वाजवत, डब वाजवत लोक जसे स्वागत करतात त्या प्रकारे खूप मोठं स्वागत झालं. गावातले लोक नाचायला लागले आणि तिथे जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये मला एक विशेष वाटतं ते आमच्या खासदारांचं. खासदार साहेबांनी सर्वप्रथम त्यांना सांगितलं की तुम्हाला मी धन्यवाद देतो. गेली 20 वर्ष माझं तोंड न बघता तुम्ही मला मत देत होता. हा जो प्रयोग आहे हा प्रयोग नंतर बीबीसीची टीम आली लंडनवर. बीबीसीच्या टीमनं त्याचं रेकॉर्डिंग केलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ ऑफ पोलीस ही जी संघटना आहे ती अमेरिकेमध्ये काम करते. या संघटनेच्या वतीनं या प्रयोगाला कम्युनिटी पोलिसिंगचा पुरस्कार दिला गेला आणि 2004 साली लॉस एंजेलिस येथे मी आणि माझा पोलीस इन्स्पेक्टर आम्ही दोघांनी जाऊन तो पुरस्कार त्यावेळी स्वीकारला. त्यानंतर शासनाच्या वतीनं 2 कोटी रुपये त्या गावाच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सँक्शन झाले आणि ते काम आता चालू आहे. काही दिवसामध्ये तो रस्ता पूर्ण होईल. सांगायचं एकच आहे तुम्हाला की कुठली गोष्ट ही अशक्य नाही. स्पर्धा परीक्षा तुम्ही आता सगळी तयारी करताय. आज या यशवंत विद्यार्थ्यांनी कशी तयारी केली ते तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. ही अवघड नाहीये, स्पर्धा परीक्षा अवघड नाहीये, पण यात टिकून राहणं हे खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. कारण इथे काही स्टँडर्ड पॅटर्न नाही, काही लातूर पॅटर्न नाहीये किंवा कुठल्या कोचिंग क्लासचा पॅटर्न नाहीये की तुम्ही आज ऍडमिशन घेतली फक्त 2 वर्षात 3 वर्षात तुम्ही IAS व्हाल IPS व्हाल असं नाही. पण एकूण जी प्रक्रिया आहे अभ्यासाची ही प्रक्रिया ही एवढी चांगली आहे. तुम्हाला जरी काही मिळालं नाही तरी तुमचं काही नुकसान होणार नाही. तुमची जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ती खूप चांगली होणार आहे आणि जीवनाच्या स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार. त्यामुळे जे काही विद्यार्थी ज्यांना यश मिळालेलं नाहीये किंवा ज्यांना खालची रँक मिळालेली आहे त्यांनी नावामुळेच व्हायचं नाही. IAS IPS मध्ये काही सगळं नाहीये. आज आम्ही बघतो ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस खूप चांगली सर्व्हिस आहे. सगळ्या पोस्टिंग ज्या आहेत मेट्रो सिटी मध्ये पोस्टिंग आहे. आज जगभरामध्ये ऑडिट अँड अकाउंटचे लोक हे बाहेरच्या देशांमध्ये ऑडिट करत फिरतात. आम्हाला माहिती नव्हती या सर्व्हिस विषयी की ही खूप चांगली सर्व्हिस आहे. कस्टम सर्व्हिस घ्या, इन्कम टॅक्स सर्व्हिस घ्या, खूप खूप चांगल्या सर्व्हिस आहेत सगळ्या. त्यामुळे ही जी स्पर्धा परीक्षा बेसिकली जी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम आहे त्यातली कुठलीच सर्व्हिस तुम्हाला मिळू शकते. ही सर्व्हिस जी आहे ती चांगली सर्व्हिस आहे आणि जर तुम्हाला समजा पुढच्या प्रयत्नात वरची सर्व्हिस मिळाली नाही तरी नाव मिळत व्हायचं काही काम नाही. तुम्ही जी काही सर्व्हिस तुम्हाला मिळाली ती सर्व्हिस तुम्ही स्वीकारा आणि त्या सर्व्हिस मध्ये तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर चांगलं काम केलं
तर तुमच्या चांगल्या कामामुळं आणखी 4 लोक प्रशासनामध्ये येतील. आज बऱ्याच वेळा आम्ही बघतो की आपल्याला IAS मिळालं नाही, आपल्याला IPS मिळालं नाही, त्यामुळं एक नाउमेद होऊन काही मुलं परत प्रायव्हेट सेक्टर जॉईन करतात किंवा परत परीक्षा देत मग ते आधी मिळालेली सगळी सही 1 वर्ष जास्त असतं तुम्हाला त्यांना क्लेम होता येतो. पुढच्या अटेम्प्ट मध्ये तो क्लेम चालला जातो. तर काय जे काही तुम्हाला मिळतंय ते तुम्ही पहिल्यांदा हातात घ्या आणि नंतरच पुढची तयारी करा. आज इथे युनिक अकॅडमीने तुम्हाला एवढं चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. तुकाराम जाधव सरांचं मी कौतुक करतो की आज 26 विद्यार्थी त्यांचे पॉलिटिकल सायन्स घेऊन इथे यशस्वी झालेले. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिलं उदाहरण असावं की 26 विद्यार्थी एकाच वेळी पॉलिटिकल सायन्स घेऊन यशस्वी होणार. खूप पूर्वी हा जो ट्रेंड होता हा मराठी वाङ्मयाचा होता. लोक फक्त मराठी वाङ्मय घेत, लोकांना इंग्लिशची भीती होती, पण ती भीती आजकाल मराठी मुलांकडे आम्हाला दिसत नाही. मी मध्यंतरी 25 मार्च रोजी हैदराबादला आलो होतो आणि लँड संस्थेमध्ये जे काही मॉक इंटरव्ह्यू झाले होते तेथे मॉक इंटरव्ह्यू मी घेतले होते आणि मॉक इंटरव्ह्यू मध्ये मी विद्यार्थ्यांना बघितलं. 6 विद्यार्थ्यांचे मॉक इंटरव्ह्यू घेतले, त्यातले 4 विद्यार्थी आज सिलेक्ट झालेले. मला खूप आनंद झाला आणि त्यांची मी जेव्हा तयारी बघितली तर मला आश्चर्य वाटलं, अरे आपली एवढी तयारी नव्हती. हे मुलं यांना खूप पुढे गेलेली आहे, त्यांना खूप आत्मविश्वास त्यांचा खूप जाणलाय आणि नक्कीच स्पर्धा परीक्षेमध्ये हे नक्कीच यशस्वी होते. त्यामुळे तुम्हाला जे काही आज पुण्यासारख्या शहरामध्ये जे काही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जे काही पोषक वातावरण मिळतंय त्याचा तुम्ही फायदा उठवा. तुम्ही एक प्लॅन करा, तुमचं करिअर प्लॅन करा. 10वी नंतर 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला जी स्पर्धा परीक्षेची तयारी करायची त्याचा एक मॅप आखून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तयारी करा. मी आंध्र प्रदेशमध्ये एक जो पॅटर्न आहे तो IIT पॅटर्न आणि आंध्र प्रदेशच्या IIT पॅटर्नची आजही कुठल्याही राज्याची स्पर्धा नाही. भारतामध्ये 10,000 विद्यार्थी IIT मध्ये येतात त्यातले किमान 2,000 विद्यार्थी आंध्र प्रदेश मध्ये असतात आणि याचं कारण त्यांनी एक पॅटर्न तयार केला. 5वी पासून तिथे फाउंडेशनचा क्लास सुरू होतो, IIT फाउंडेशनचा क्लास. 5वी 7वी 10वी 12वी नंतर तुम्हाला IIT फाउंडेशन IIT चे एंट्रन्स 12वी नंतर येईल, पण 5वी पासून विद्यार्थी IIT फाउंडेशनची तयारी करतात. आई बाप पोरांना मोठेपणी ठेवतात. मी कधी बघितलं नाही 10वी पर्यंत पोरांना कधी घराच्या बाहेर निघायला मी आतापर्यंत महाराष्ट्रात 5 कमी वेळा होती, पण तिथे हैदराबाद मध्ये आई बाप मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवतात. कारण मुलं घरी असतील तर टीव्ही बघतात, इंटरनेट करतात, वेळ वाया घालतात. त्यामुळे मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवतात. सकाळी 4 ला मुलगा उठतो, 11 पर्यंत फक्त IITच्या एंट्रन्सची तयारी करतो, दुपारी 2 वाजता जातो आणि 12वीच्या प्रॅक्टिकलची तयारी करतो. नंतर जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा रिझल्ट मध्ये बघतो आम्ही पहिल्या 1000 मध्ये किमान 300 ते 400 मुलं हे आंध्र प्रदेश मधले IIT मध्ये राहतात. हा जो पॅटर्न सेट झालेला आहे हा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये UPSCचा पॅटर्न म्हणूनही आपण करू शकतो. त्यासाठी 7वी पासून 8वी पासूनच मुलांना सिलेक्ट करून त्यांना आतापासूनच तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे आकर्षित करा. नक्कीच काही वर्षामध्ये हे जे काही आपलं 10% जे प्रमाण आहे ते 25% पर्यंत आपण नेऊ शकू याची मला पूर्णपणे खात्री आहे. पुन्हा एकदा आज तुम्ही संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अक्षरशः इथे गेलं वेळ मिळेल की नाही किंवा काही लॉ अँड ऑर्डर प्रश्न उत्पन्न होईल याची मला खूप भीती होती. त्यामुळं गुरुवारी जेव्हा मला मल्हार पाटलांनी विचारलं की सर तुम्ही या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या, तर त्यांना सांगितलं मी हैदराबाद जे शहर आहे हे कम्युनल टेन्शन असलेलं शहर आहे, या शहरामधनं बाहेर पडणं हे सहजा शक्य होत नाही. त्यामुळं तुम्ही माझी विनंती आहे की आणखी एक पाहुणे बघा. आणि मला नेहमी ज्यांना ऐकायला आवडतं ते विश्वास नांगरे पाटलांना आज मल्हारने बोलवलं त्याबद्दल मला तुझे खरोखरच मनापासून आभार. पण विश्वास मला एक खर्च वाटते आज थोडासा तू गंभीर होता. नेहमी जे विश्वासला बोलताना आज आम्ही बघतो नेहमी जे ऐकतो युट्यूबवर जे विश्वासचे व्हिडिओ आहेत ते मी पण बघतो. आणि विशेष म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या बहिणी एकमेकींना विश्वासचे व्हिडिओ सर्क्युलेट करतात. इतकं मोटिवेशनल
जे स्पीच विश्वास आहे ते खरंच ही एक मनापासून तळमळ आहे त्याची की मराठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यावं, मराठी विद्यार्थ्यांनी हे दिल्लीपर्यंत जावं, ही तळमळ तुमच्यामध्ये पण ही राहू दे. तुम्ही ज्या भागात आलात, ज्या ग्रामीण भागामधून आलात, त्या ग्रामीण भागाला तुम्ही विसरू नका. आपल्या गावासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी तुमचंही काही कर्तव्य आहे, ही भूमिका तुम्ही जिवंत ठेवा. आजही मी पातळीला गेलो तर पातळीमध्ये आम्ही एक छोटस वाचनालय तयार केलेलं आहे. त्याचं नाव आहे बट. माझे मित्र इथे आलेले, त्यांचं नाव आहे डॉक्टर दीपक देशमुख. ते त्याचं पूर्ण वेळ काम बघतात. पूर्ण सगळ्या स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आम्ही तिथे उपलब्ध करून दिली. दिवसभर ते उघडं असतं, मुलं येतात, अभ्यास करतात, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतात. पण मनावर तेवढं हे आम्हाला येत नाही, कारण मुलांची विचारसरणी जी आहे ते आम्ही बदलू शकलो नाही. पूर्वी मुलं पातळीची फक्त शिक्षक व्हायची, आता मुलं कॉन्स्टेबल व्हायला लागतील. त्याच्या पुढे ती जावी यासाठी आम्ही आता प्रयत्न करतो. काही काही मुलं आता PSI व्हायला लागली, एखादा दुसरा मुलगा तहसीलदार व्हायला लागला. पण 96 नंतर 95 नंतर आजही 16 वर्षामध्ये पातळीचा मुलगा UPSC मध्ये आलेला नाही, याची मला खंत आहे. कारण ही खंत पण मी माझा प्रयत्न चालू ठेवतो. मला आशा आहे की नक्कीच पातळीत नाही, पुढच्या काही वर्षामध्ये IAS IPS मध्ये मुलं येते. पुन्हा एकदा संयोजकांना मला जी काही संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि शेवटी मी एक 2 हिंदी लाईन सांगू इच्छितो की फलक को चाह है जहां, फलक यानी आसमान, फलक को चाह है जहां बिजलियां गिराने की, आसमान को जहां बिजलियां गिराने का शौक है, फलक को चाह है जहां बिजलियां गिराने की, हम भी जिद रखते हैं वही अपना घर बनाने का.